नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली के अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तलाठी भरती क्वेश्चन्स, म्हणजे तलाठी भरती यावर आपण प्रश्न बघणार आहोत। चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूयात। बघा, प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रातील, आपला प्रश्न आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या किती आहे। तर बघा, पर्याय आहेत, पर्याय ए आहे 34, पर्याय बी 35, पर्याय सी 36 आणि पर्याय डी 38। तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी 36। महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या एकूण किती आहे? तर 36 जिल्हे एवढी आहे। बघूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 बघा काय आहे प्रश्न। 18 गुणिले 5 बरोबर काय असेल? तर बघा, 18 गुणिले 5 कमेंटमध्ये उत्तर कमेंट करा। पर्याय आहे 80, 85, 90 आणि 95। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 90। 18 गुणिले 5 बरोबर काय आहे? तर उत्तर 90। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे शेत या शब्दाचा इंग्रजी अर्थ काय होतो? तर बघा, शेत या शब्दाचा इंग्रजी अर्थ काय होतो? तर पर्याय आहेत फार्म, रिव्हर, रोड, हिल। तर उत्तर आहे फार्म। शेत म्हणजेच इंग्रजी अर्थ काय होतो शेताचा? तर फार्म। पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या आणि समोरील बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आपण या आपल्या चॅनलमध्ये तलाठी भरती व तसेच सर्व स्पर्धा परीक्षांच्या पेपरमध्ये येणारे प्रश्न हे व्हिडिओमध्ये घेऊन येत असतो। बघूया पुढचा प्रश्न। बघा, प्रश्न क्रमांक 4 जलद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा, जलद या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे। तर बघा, पर्याय आहेत हळू, वेगवान, शांत, मंद। तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी उत्तर आहे वेगवान। जलद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर वेगवान। बघूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 256 चे वर्गमूळ काय आहे? बघा, 256 चे वर्गमूळ काय आहे? तर बघा, पर्याय आहेत 12, 14, 16, 18। तर 256 चे वर्गमूळ आहे 16। पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 6 आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर बघा, प्रश्न विचारलेला आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी तर कोणता आहे? पर्याय बघूयात काय दिले आहे? तर सिंह, वाघ, हत्ती, घोडा। उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर आहे वाघ। भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे वाघ। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7 आहे 1 हेक्टर बरोबर किती चौरस मीटर होतात? तर बघा, 1 हेक्टर बरोबर किती चौरस मीटर? तर पर्याय बघूयात 1000 चौरस मीटर, 5000 चौरस मीटर, 10000 चौरस मीटर आणि 15000 चौरस मीटर। तर 1 हेक्टर बरोबर किती होतात? तर 10000 चौरस मीटर। पर्याय क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 आहे महाराष्ट्रातील साखर कारखाने कोणत्या उद्योगात येतात? तर बघा, महाराष्ट्रातील साखर कारखाने हे कोणत्या उद्योगामध्ये येतात? तर बघा, पर्याय आहे सेवा, शेती आधारित, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन। तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी शेती आधारित। महाराष्ट्रातील साखर कारखाने हे कोणत्या उद्योगामध्ये येतात? तर शेती आधारित या उद्योगामध्ये येतात। पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर आहे। बघूयात पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 आहे 45 भागिले 5 तर बरोबर किती आहे? बघा, 45 गुणिले 5, 45 भागिले 5 पर्याय आहेत 7, 8, 9 आणि 10। तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी 9। 45 भागिले 5 बरोबर किती येतात? तर 9। उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 9 हे आपलं बरोबर उत्तर। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 10 पाणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर बघा, पर्याय दिलेले आहेत आग, वायू, माती, आकाश। तर पाणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर आग। पर्याय क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर आहे। पाणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर आग। बघूयात पुढचा प्रश्न। बघा, प्रश्न क्रमांक 11 आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर बघा, पर्याय आहेत पर्याय ए पुणे, पर्याय बी अहमदनगर, पर्याय सी नाशिक, पर्याय डी नागपूर। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अहमदनगर। महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे पर्याय क्रमांक बी अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12 आहे 75% ऑफ 400। तर उत्तर काय असेल? बघा, 400 मधून 75% ऑफ केले तर किती उत्तर असेल? तर बघा, उत्तर असेल त्याबद्दल पर्याय 200, 250, 300 आणि 350। तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी 300। 75% ऑफ 400 उत्तर आहे पर्याय क्रमांक सी
300 हे आपलं बरोबर उत्तर। पुढचा प्रश्न क्रमांक 13, गाव या शब्दाचे लिंग काय आहे? तर बघा गाव या शब्दाचे लिंग काय आहे? पर्याय आहेत ए पुल्लिंग, पर्याय बी स्त्रीलिंग, पर्याय सी नपुसकलिंग, पर्याय डी यापैकी नाही। तर गाव या शब्दाचे लिंग काय आहे? तर नपुसक लिंग। पर्याय क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर आहे। गाव या शब्दाचे लिंग काय आहे? तर नपुसक लिंग। पुढचा प्रश्न क्रमांक 14 आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? बघा प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे हा आपला प्रश्न। पर्याय आहेत यमुना, गंगा, गोदावरी, नर्मदा। तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी गंगा। भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 15 आहे, 11 गुणिले 11 बरोबर किती होतील? तर बघा 11 गुणिले 11 पर्याय आहेत 111, 121, 131 आणि 141। तर 11 गुणिले 11 होतात 121। पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे प्रश्न। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, आपल्या तलाठी भरती करणाऱ्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा।